आमदार बच्चू यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। अमरावतीच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे। गेल्या काही दिवसांपासून अचलपूर मतदारसंघात भाजप आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे। याला कारण म्हणजे बहिरम यात्रेत लागलेले आमदार प्रवीण तायडे यांचे पोस्टर अज्ञात व्यक्तींनी फाडले। मात्र ते पोस्टर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे। भाजपने केलेल्या आरोपांना आणि आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध म्हणून प्रहार संघटनेतर्फे देखील पोलीस अधीक्षकांना यापूर्वीच निवेदन देण्यात आले। यावर प्रतिक्रिया म्हणून आज भाजपतर्फे देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून आमदार प्रवीण तायडे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली। तसेच प्रहारच्या कार्यकर्त्यांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी असल्याचे देखील भाजपा पदाधिकारी यावेळी बोलताना म्हणाले। बहिरमच्या यात्रेमध्ये सन्माननीय आमदार प्रवीण भाऊ तायडे यांचं तिथं शंकरपटाचं आयोजन आहे। त्या अनुषंगानं तिथं बॅनर लावले होते। ते बॅनर बहिरमच्या यात्रेत काही कार्यकर्ते प्रहारचेच आहेत, ते कार्यकर्ते त्यांनी ते बॅनर फाडलंच नाही तर त्याच्यावर थुंकले सुद्धा। अशा प्रकारचा विषय झाल्यानंतर आमदार प्रवीण भाऊ तायडे यांनी त्यांच्या स्वभावानुसार प्रतिक्रिया दिली की असे धंदे तुम्ही करू नका, तुमच्यात ताकद असेल तर समोरासमोर करा। त्या अनुषंगानं हा विषय झाला आणि काल दोन दिवसा अगोदर प्रहारचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्या पोटावर कुठेतरी लाद बसल्यासारखं आहे असं वाटते। तर ते कार्यकर्ते ते मुळात ते कार्यकर्ते जे होते त्यातल्याही अर्ध्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की बच्चू भाऊ पडले पाहिजेत। आता ह्या गोष्टी काही काढायची ही वेळ नाही, परंतु माझं त्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीचं राजकारण करू नका। 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तिथला हा आमदार नसताना जगळत आहे, परंतु असल्या फालतूच्या गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कधी केल्या नाही। आणि त्या कार्यकर्त्याला तुम्ही ललकारण्याचं काम जर कोणी करत असेल, ते 2 4 5 जण मला दिसले इकडून तिकडून आलेले आहेत प्रहारमध्ये, ते पण सांगतात की आम्ही प्रवीण तायडेंना पाहून घेऊ आणि प्रवीण तायडेला त्यांची औकात दाखवू। माझं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे, जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घरों पे पत्थर उछाला नहीं करते। आणि आमची तुम्ही या भानगडीत जाऊ नका। आमचा एकच प्रवीण तायडे हा तुम्हा सर्वांना भारी जाणार आहे, एवढं लक्षात घ्या। मुळात कार्यकर्ता असलेला प्रवीण तायडे आहेत आणि आमदार जे आहेत हे तुम्ही सुतळी फटाके आहात, हे आम्हाला मान्य आहे। प्रहारचा कार्यकर्ता सुतळी फटाका आहे, परंतु आमदार प्रवीण तायडे हा एकच ॲटम बॉम्ब आहे। तुम्ही म्हणून थोडा जरा पद्धतशीर राहा, पद्धतशीर बोला आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अचलपूर मतदारसंघ आता पटलीवर आलेला आहे। तो आता विकासाचा वेग या मतदारसंघात आता वाढणार आहे आणि या विषयात तुम्ही कोणत्याच प्रकारची अशी थांबवण्यासाठी असे प्रकार करू नका। आणि माझं त्या कार्यकर्त्यांनाही म्हणणं आहे प्रहारच्या की तुम्ही जी भाषा बोलून राहिले त्या भाषा, आता मी गेल्या 25 वर्षापासूनचा आमदार प्रवीण तायडेंचा सहकारी आहे, म्हणून तुमच्या ह्या फालतूच्या गोष्टी ह्या काही करू नका। आणि तुम्ही जर असा भ्याड हल्ला किंवा असा प्रकार जरी केला तर आम्ही तुमच्या घरपोच सेवा देऊ। जो कोणी या भानगडीत पडत त्याच्या घरपोच सेवा देऊ आणि पूर्ण ताकद न देऊ। भारतीय जनता पार्टी अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।